माय बापावो, तुम्ही अजिबात धार्मिक नाही असा विचार करा. तुम्ही सगळेची सगळे स्वार्थी व्हा. सुखाच्या मार्गाने जायला विचार करा आणि विचार करा आपण सुख म्हणून ज्या ज्या गोष्टींचा विचार करतो त्या त्या गोष्टींनी आपल्याला सुख दिलं का? तात्पुरतं सुख झाल्याचा भास होतो, मात्र दीर्घकालीन शाश्वत असं सुख आपल्या वाट्याला येत नाही. मी फार उदाहरणं सांगणार नाही, नाहीतर लय जिवारी लागतील उदाहरणं. मात्र तुकाराम महाराज म्हणून ठेवले की थोडंसं सुख मिळावं याच्यासाठी तू आयुष्यभर त्रास सहन करून घेतला. तुकाराम महाराजांची भाषा तर एवढी भयानक आहे. तुकाराम महाराज म्हणाले की तुला थोडं सुख मिळावं याच्यासाठी तू थोडंसं सुख भोगण्याच्या भानगडीत पडला, मात्र आयुष्यभर बैलासारखं ओझं तुला वागवावं लागलं. तू प्रपंचासाठी गाढव झाला, तू प्रपंचासाठी बैल झाला आणि प्रपंचासाठी तू कुत्राही झाला. तू गाढव झाला तरी सुख मिळालं, तू बैल झाला तरी सुख मिळालं नाही, आणि तू कुत्रा झाला तरी सुख मिळालं नाही. राबताना बैलासारखा राबला, विचार केला नाही, गाढव झाला आणि विषयांच्या दारातला तू कुत्रा झाला. विठ्ठल विठ्ठल.